फ्रॉम अर्णा फार्म्स आणि आजची आपली सकाळ पाहू शकता. सो मी अजून कसली नवीन लागवड अशी केलेली नाही आहे, कारण की तुम्ही बघत असाल इथे मी एक व्हाईट लाईन ड्रॉ केली आहे. इथे आपण एक पाथवे करणार आहोत. या जागेवर लॉन येणार आहे, त्यामुळे इथे मी हे जे सगळं केलं आहे हे सगळं निघणार आहे आणि रेस बेड्स तसेच राहणार आहेत. पण ओव्हरऑल इथे पाथवे होणार आहे. त्याचं काम आजपासून सुरुवात होईल. माणसं आता येतील. सामान त्यांनी आणून ठेवलेलं आहे. अमरचा बर्थडे होता 10 जूनला आणि त्याच्याच हाताने हे पायरी आणि तोतापुरी आंब्याचं झाड आम्ही लावून घेतलं. सो काल आम्ही इथे एक छोटा पपई आलेला तो पण लावला आहे. लेट्स सी की तो वाढतो की नाही. आणि या टायरमध्ये पाणी साचलं आहे. सो आय टू टेल अमर नॉट टू डू दॅट. मच्छर येईल नाही तर. सो इथे आम्ही चेंबर्स करून घेतल्यात. तुम्हाला आठवत असेल पहिल्याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये इथे आम्ही एक गटार केलं, कारण की त्या शेतातलं पाणी सगळं तिकडचं पाणी इथे येतं आणि हा खाचर पूर्ण भरतो आणि इथे खूप चिखल होतो आणि आम्हाला चालायलासुद्धा प्रॉब्लेम होतो. गेल्या वर्षी भरपूर गवत उगलेलं, त्यामुळे खूप त्रास झाला पावसामध्ये. सो पावसाच्या आधी ही कामं करून घेतली आहेत. सो हे चेंबर्स केले आहेत, ह्यूम पाईप्स टाकले आहेत आणि हा असा एक पूर्ण तिकडे जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी गटार टाईप आम्ही करून घेतलेलं. अगस्तीची झाडं काल 2 लावली. सो ते केलं नवीन झाडांमध्ये. पण अशी नवीन भाजी वगैरे काही मी लावली नाही आहे ह्यावेळेला. रिझन बिईंग की काम आहे इथे आणि ते परत त्याच्यामध्ये अडचण नको व्हायला म्हणून. कारण की परत झाडं काढून ट्रान्सप्लांट करण्यामध्ये त्यांची वाट लागते. तुम्ही पाहू शकता इथे एक काठीसारखी दिसते लेबल लावलेली व्हाईट. हा चाफा होता. ह्याला 20 ते 25 फुलं यायची रोजची आणि जस्ट बिकॉज JCB येणार होता, त्याचं काहीच काम झालं नाही. पण तो येणार म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं इथून हे झाड हलवा तुम्ही, इथे प्रॉब्लेम होईल. ते काढलं आणि त्याच्यानंतर ते असं झालं आहे. ते पूर्ण मरून गेलं आहे, माहीत नाही. आय ट्राय टू रिवाईव्ह इट. झालं तर ठीक आहे. कामाचा अपडेट, प्लिंथ लेवल झालेली आहे. सो प्लिंथ पूर्णच झालेली आहे बेसिकली. आता ही माती जी आहे ती वाहून जाईल पावसामध्ये पाण्याने आणि मग तिथे चुन्यामध्ये पॉइंटिंग केलं जाईल. त्याचा मी अपडेट तुम्हाला देत राहीन. सो हे दगडाचं बांधकाम तुम्ही बघू शकताय. जुन्या काळी ही जी प्लिंथ होती ही चुन्याने केली जायची. कॉस्टिंग वाढतं म्हणून आर्किटेक्ट्स मोस्टली तसं करत नाहीत. मला माहीत नाही का करत नाहीत, कारण की वेन दे से की सस्टेनेबल घर बांधायचं आहे तेव्हा त्यांनी हे विचार केला पाहिजे. कारण की मी जसा विचार केला की मला मातीचं घर हवं आहे आणि मला सिमेंट वापरायचं नाही आहे, जेवढं कमीत कमी वापरता येईल तेवढं वापरायचं आहे, तेव्हा मला हे सांगण्यात नव्हतं आलं की प्लिंथ सिमेंटची असणार आहे. आणि मे बी इट वॉज मिसकम्युनिकेशन समथिंग लाईक दॅट, आय डोंट नो. बट थोडंसं डिसअपॉइंटमेंट झालं, कारण की मला ते सिमेंटचं नको हवं होतं. पण एनिवेज ते म्हणाले चुना विल बी टू एक्सपेन्सिव्ह, ते सुकणार नाही आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे, सो वी कांट टेक द चान्सेस. सो एनिवेज हे घराच्या खाली आहे. एनिवेज तुमचं वरचं घर तर मातीचंच आहे वगैरे ब्ला 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 वॉट एव्हर. मी आता त्या पॉईंटला आली आहे जिथे इट इज लाईक वॉट एव्हर यू से, जस्ट डू इट, फिनिश इट ऑफ आणि हँड ओव्हर. आय थिंक, कारण की ओव्हरऑल एक्सपिरियन्सेस असे झालेत की खरंच त्रास. घर बांधणं म्हणजे खाऊचं काम नाही आहे. इट इज मेंटल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस आणि हे सगळं असूनसुद्धा आपलं घर जेव्हा रेडी होतो, आय होप की त्याचा आनंद वेगळा असेल. आपण हे सगळं विसरून जाऊ. इट्स लाईक हॅव्हिंग अ बेबी, की प्रेग्नन्सीमध्ये इतका त्रास होतो. इट इज लाईक जस्ट कम आउट ऑफ मी नाव, आणि जेव्हा बाहेर येतात तेव्हा तो आनंद वेगळा असतो. हां, ऑब्व्हियसली त्याच्यानंतरचा त्रास वेगळा असतो, पण तसंच असेल कदाचित, आय डोंट नो इट, बिकॉज घर पण इट्स लाईक अ बेबी. सो हे आता आहे प्लिंथ लेवल आमची झालेली आहे. पाणी रोज आम्ही मारतो, कारण की माणसं ॲज यू कॅन सी निघून गेलेली आहेत. पाणी अमर सकाळी संध्याकाळ दुपार अमर पाणी मारतो आणि पावसाचा काहीच म्हणजे काहीच साईन नाही आहे पावसाची. सर्वात मोठा प्रॉब्लेम तो आहे. ॲज युजल मुरूम अजून तसाच पडलेला आहे. वी आर स्टील ट्राईंग टू डिस्पोज इट ऑफ. आम्ही सगळ्यांना विचारतो आहे कोणाला मुरूम हवा आहे का, कारण की ह्याच्यामध्ये सॉल्ट कंटेंट खूप जास्त आहे. हा मुरूम घेऊन गेले तर बरं होईल. नाही तर मग आमच्या वाडीच्या ह्या साईडला एक रस्ता जातो जिथे एक डिप येते अराऊंड
एक मला वाटतं 1.5 फुटाची डिप आहे इथे ह्या झाडाच्या पाठी. तिथे हा मुरुम आम्ही टाकू, म्हणजे तो रस्ता होईल पाठच्या ह्या घरांना जायला, कारण की सध्या ते उतरून जातात. त्यांच्यासाठी रस्ता झाला तर इट विल बी गुड. सो लेट्स सी. तसं पण आम्ही करू कदाचित. त्याच्यासाठी JCB ऑर्डर करू. हे एवढं आमचं मटेरियल उरलं आहे, ते आता तिकडे आम्ही जे पाथवे बनवणार आहे ब्रिकचं, त्याचा अपडेट मी देत राहीन. त्याच्यामध्ये यूज होईल. जास्ती असं काहीच नाही. झाडांची छाटणी केलेली आहे आणि आंब्याच्या झाडांची थोडीफार छाटणी केली आहे. आणि लेट्स सी हाव इट गोज. बाकी अपडेट करत राहीन. ओव्हरऑल पारा फार सुंदर सुटला आहे. यू कॅन सी. आय लव्ह दिस पीस. बाय बाय, टेक केअर आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओज पहा आणि शेअर करा. सी यू अगेन. बाय.